माहेर माहेर वेंगुर्ला, सासर कोचरा. कोचरा. घ्या उखाणा घ्या. संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. मी केला पसारा तर मंदाराने आवरायचा. तुम्ही प्रसाद पण बनवता? थोडं फास्ट चाला, फास्ट. जागा कमी पडल्या मला माहिती आहे, पण जागेचा पूर्ण वापर आपण या खेळामध्ये करूया. उडी मारता मारता वहिनी तुमचा पाय त्यांच्यामध्ये आला. ही जर उडी ह्यांना न धरता अशी केली असती तर कदाचित सर्दी झाली, गर्दी झाली म्हणतात. त्यामुळे हा आयुष्यात चालण्याने आपलं आरोग्य सुधार. वहिनी थोडस त्या वहिनी केवढा स्पीड घेतला सगळ्यांनी होता. वाटलं म्युझिक थांबणार नाही. धावता धावता मस्तपैकी येतात जातात येतात चालू होती कटपुतली डान्स. आणि वहिनी इथेच घात झाला. त्यामुळे तुमचा प्रवास या खेळात इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या खेळात आलात, या खेळाची रंगत वाढवली. तुमचंही जाताना पाठीमागे नाव देऊन चला. प्रामाणिक जरा मॉनिटर ज्याचा फुगा पहिला फुटेल ना त्यांनी डायरेक्ट थांबायचं आहे. आपला फुगा फोडला म्हणून दुसऱ्याचा फुगा फोडायला जायचं नाही आहे, त्याने साईडला यायचं आहे. असे 2 पहिले फुगे फुटतील, ते पडतील या स्पर्धेच्या बाहेर आणि 12 जणी पुढचा खेळ खेळतील. कारण आपल्याकडे एकूण 6 बक्षिसं आहेत. त्या 12 मधनं 6 जणी पुढे जातील. असे मागे मागे फिरण्याच्या मिक्स व्हा. तुमची फुगा फोडण्याची वेळ सुरू होते आत्ता. एक फुगावरती वहिनी पाठीमागच्या फुगावरती वहिनी फुगा वहिनी फुगावरती. वहिनी पुढे या वहिनी प्रवाहात या. क्या बात. हे दशावतारी नाटक चालू आहे. भाव अंतरीची हळवी. दुसरा कोण फुटला? दोन. पहिला कोणाचा? पहिला यांचा. क्या बात आहे. ते म्हणतात आपणच फुटलं म्हणतात. मला ते स्टिक द्या फक्त, कोणावर तरी राग काढायला आणखी परत, नाही तर मोडली तर दाखवून द्या, पण चालेल आपल्याला. पुढच्या तुमची वेळ सुरू होते आत्ता. एका वेळी 1 रिंग. आत्तापर्यंत 7 जणी पुढे गेला. 7 जणांचा प्रवास बाकी आहे. अगदी अवघ्या काही मिनिटात कळेल 7 जणी कोण पुढे. आता दुसरा हात लावायचा नाही, दुसरा हात मागे जाईल.
एका वेळी एक काउंटिंगला एक बांगडी कमी करणार आहे तुम्ही खेळता खेळता. एक वहिनी एक हात नका जाऊ. शेवटची बांगडी अत्यंत निर्णायक संकेत आणि वहिनी तुमचा प्रवास या खेळात विजय साधलाय. खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत 8 जणी पुढे गेल्यात. या पुढची जोडी या कॉईन ठेवायला हात बाजूला करा. कॉईन ठेवेपर्यंत हात ठेवा. चला हात एक हात बाजूला वहिनी एक हात बाजूला. पाखरे वहिनी हां पहिला कॉईन ठेवेपर्यंत हात सोडायचा. संधी वाट बघते आणि खूप चांगली संधी वहिनी होती. त्या जागेला ग्रहण आहे असं मला वाटतं. बघूया त्या नक्कीच हा प्रवास तुमचा पुढे जाईल. संधी वाट बघत होती. आता यांच्याकडे 3 बघूया या संधीमध्ये काय होतंय. 5व्या नंबरच्या वहिनी कोण ठरतायत हे आत्ता आपल्या नजरेसमोर आहे. पुन्हा एकदा या खेळात जाताना बघूया या 2 वहिनीमध्ये काय होत आहे. या तर ऑस्ट्रेलियाची मॅच खेळतायत. क्या बात आहे. 1 2 गुणसंख्या 2 ही येते. अजूनही थांबा वहिनी शेवटच्या खेळतात. जर 0 यांची आली तर तुम्हाला परत खेळायचं आहे. त्यामुळे जाऊ म्हणून टेन्शन अजिबात. आता मुलांचा सल्ला अत्यंत गरजेचा सल्ला आहे. अतिघाई संकटात नाही. आता मात्र तुमच्याकडे खूप चान्स आहेत. हां 5 चेंडू पडले होते. 5 चेंडू होते. तुमचा निकाल आत्ता ठरेल. तुम्ही 4थ्या नंबरला की 3ऱ्या येतात ते याच्यावरती ठरवून डिपेंड आहे. रेडी आहेत. बाऊल बरोबर तुम्हाला बाऊल बरोबर आहे. खाली बाऊल अजून पुढे मागे काय पाहिजे. ओके पहिले चेंडू 6 ज्यांचे पडतील त्या जातील पुढच्या फेरीमध्ये. वेळ सुरू होते आत्ता. आणि वही त्या जात आहेत फायनलसाठी. तुम्ही 6 चेंडू तुमच्याकडे गेले त्यामुळे तुमचा 3रा नंबर आणि त्या बहिणींचा 4था नंबर. सोड्यातनं बुडबुडे येत आहेत. त्या बुडबुड्याबरोबर एका मानाच्या पैठणीकडे जाण्याची चुरस आहे. पिताना खूप सोडा साधा वाटतोय पण जळजळली तरी सुद्धा ही मानाची पैठणी घेण्यासाठी चुरस आहे. बघायला खूप सोपं वाटतं. जरा बहिणी स्पीड घेतला असता. तुम्ही केवढ्या मोठ्या त्या केवढ्या छोट्या तरी पण त्यांनी ताकद लावली आणि सोडा संपवला. त्यामुळे आजच्या ह्या खेळ पैठणीमध्ये विजेत्या ठरतात. नाव सांगा बहिणी. रसिका पालकर बहिणी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या आणि द्वितीय क्रमांक रिया टेमकर या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरतायत. बाजारपेठ मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्या वतीनं आयोजित वेंगुर्ला शहर शिवसेना यांचा पुरस्कृत असा आजचा खेळ पैठणीचा तुमच्या सगळ्या साक्षीनं रंगलाय. मी विनंती करेन की आता बक्षीस वितरण आजच ना तर लगेच आपण हा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पाडतोय. आणि तुमच्यासाठी चला या बहिणी पुढे या. प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केलेली मानाची पैठणी
तसंच ही ट्रॉफी मंडळाच्या वतीनं तीनही प्रथम द्वितीय तृतीय वक्रतुंड या सगळ्या वहिनींच्या चेहऱ्यावरती आपण आणलं फक्त 26 वहिनींना आता सन्मानित केले या मंडळाची. आपण यांना की आपल्याच शुभ असते हे बक्षीस द्यावं. याशिवाय या प्रत्येक वहिनींना मिळते भाऊ मालवणकर यांच्याकडनं वक्रतुंड ज्वेलर्सची ही एक बॅग सुद्धा त्यांना द्यावी. या बॅग तुम्हाला आपण भाऊंच्या हस्ते दिल्या जातील. त्यानंतर तृतीय क्रमांक विजेत्या वहिनींना मिळत आहे परशुराम वारंग साई छाया कॅशीचे प्रोव्हायडर यांच्याकडनं तांब्याची टाकी जी चुरस वाहिलेली होती त्या चुरसी बरोबर अगदी अटीतटीच्या सामन्यात पुढे जाता जाता खऱ्या अर्थानं वहिनींना लक्ष सुरुवातीपासून दिसत नव्हतं पण शेवटच्या मोमेंटला एक चेंडू अडकला आणि पुढे आल्या. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरतायत वहिनी ज्यांना मिळत आहे वक्रतुंड ज्वेलर्सचे प्रोव्हायडर भाऊ मालवणकर यांनी प्रस्तुत केलेली सोन्याची नथ. आणि प्रथम क्रमांकाच्या वहिनी पुढे या. मिस्टर आलेत? मिस्टर नाही आले नक्की काय उचलून घ्यायला सांगितलं नाही म्हणताय आलेत का नक्की? हा यांच्या मैत्रिणी वाटच बघतायत. मिस्टर नसल्याला मैत्रिणी याला साथ देत आहेत आणि प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना मिळते मानाची पैठणी पॉप्युलर क्लस्टर्सचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केलेली ही बक्षीस आहेत आणि हे बक्षीस दिलं जात आहे. प्रथम द्वितीय तृतीय प्रथम द्वितीय आणि तृतीय नंबर पुढे या. आपल्यासाठी तिघांनी ट्रॉफी आहे. या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक वरती करतारीचा मोर नाचला हवा वरती करतारीचा मोर नाचला हवा संसारातून खेळ काढू खेळ खेळूया हवा. विनंती करतोय आणि 6 नंबरसाठी किशोर पोद्दार यांनी पुरस्कृत केलेला हा फ्रूट सेट हे बक्षीस त्यांनी दिले जाते. फोटो घ्या फोटो घ्या या या वहिनी परत या वहिनी परत या या त्या फोटोची वाट बघ या घ्या फोटो काढतात मंडळाच्या वतीने फोटो आपला काढला जातो कारण या फोटोमध्ये बऱ्याच साऱ्या आठवणी असतील की गेल्या वर्षीची आठवणी पुढच्या वर्षी आपल्याला दिसण्यासाठी हे फोटो अत्यंत महत्त्वाचे आहेत. यानंतर 5 नंबरच्या विजेत्या वहिनी आहेत ज्यांना मिळते ज्युसर भांड राकेश सापळे बाजारपेठ वेंगुर्ला यांच्याकडे पुरस्कृत राकेश सापळे यांनी पुरस्कृत केलेलं बक्षीस आहे. ज्युसर आणि भांड चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या यांना तुमच्यासाठी आणखी एक बक्षीस आहे. या स्पर्धेत तुम्ही प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तुम्हाला मिळतंय फेशियल आणि हेअर स्पा. हे तुम्हाला त्या जागेवर जावं लागेल. ती जागा आहे त्या
तुम्हाला सौ पूनम बोलेकर यांच्याकडनं बक्षीस आहे. त्यांचं हेअर हेवन युनिसेक्स सलून पीराचा दर्गा येथे आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही संधी घ्यायची आहे. तुमच्यासाठी फेशियल आणि हेअर स्पा हे बक्षीस आहे. मॅडम स्वतः तुमच्यासोबत तुम्हाला आग्राचं निमंत्रण त्यांनी बक्षीस बोलवले. तिथे जाऊन फक्त सांगा मी प्रथम क्रमांक विजेती, तुम्हाला फ्रीमध्ये तिथे हे सर्व्हिस मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या वहिनी पुढे या. नंबर हुकला तरी चान्स मोठा आहे पार्लरमध्ये जाण्याचा. तुमच्यासाठी द्वितीय पारितोषिक म्हणून तुम्ही मिळतंय क्लीनअप आणि हेअर स्पा. सच्चे प्रोप्रायटर भाऊ मालवणकर यांनी पुरस्कृत केलेली तुम्हाला पर्स आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या नंबरसाठी असे पाचही जण पुढे या. 2, 3, 4, 5, 6 गीत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या हस्ते या बॅग दिल्या जात आहेत. भाऊ मालवणकर हा 1 नंबर सोडून 2 नंबर. तीन नंबर वहिनी या. 3 नंबरच्या वहिनी या. भाऊ मालवणकर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यांच्याकडे ही ज्यूटची बॅग आपल्याला दिली जाते. 3 नंबरच्या झाले. 4 नंबरच्या वहिनी या. बक्षीस तुम्हाला त्यांच्या पार्लरमध्ये जावं लागेल. आणि तृतीय क्रमांकाच्या वहिनी तुम्हाला मिळत आहेत क्लीनअप आणि हेअर स्पा. तुम्हालाही त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये जावं लागेल. पार्लरचा पत्ता आहे हेअर हेवन युनिसेक्स सलून पीराचा दर्गा. आणि या सलूनचे प्रोप्रायटर आहेत, पार्लरचे प्रोप्रायटर आहेत प्रणव बोवलेकर आणि सौ पूनम बोवलेकर. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ दे. आणि अशा रीतीनं आजचा हा खेळ पैठणीचा 33 बहिणींमध्ये रंगलेला खेळ पैठणीचा अगदी शेवटच्या क्षणाला उत्कंठावर्धक ठरला. आणि या सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत हा खेळ इथेच संपला. आता वेळ आली आहे तुम्ही ज्याची वाट बघताय त्या संधीची